नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण MST CET 2025 एप्रिल इव्हिनिंग शिफ्ट मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड इयत्ता 12वी क्लास 12 मध्ये विचारला गेलेला अतिशय सोपा असा प्रश्न आहे, तो आज आपण अभ्यासणार आहे. ठीक आहे, तर प्रश्न पहा काय दिला आपल्याला. अ हॉरिझॉन्टल पाइपलाइन कॅरीज वॉटर इन अ स्ट्रीमलाइन फ्लो at a point along the pipe where the cross sectional area is 10 centimeter square. The velocity of water is 1 meter per second and pressure is a 2000 pascal. The pressure of water at another point where the cross section area is 5 centimeter square. Okay. आणि तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन कोणती दिली? डेन्सिटी ऑफ वॉटर किती दिली? 1000 kg per meter cube. आलं लक्षात? अतिशय सोप्या पद्धतीचा क्वेश्चन आहे. आता एक नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्हाला जगातील कितीही मोठा क्वेश्चन येऊ द्या, किती अवघड क्वेश्चन येऊ द्या, जर तुम्हाला गिवन लिहिता आलं तर तुम्ही लगेच तो प्रश्न काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. तर ठीक आहे, मी सर्वप्रथम या ठिकाणी गिवन इन्फॉर्मेशन लिहित आहे की जी प्रश्नामध्ये मला गिवन केलेली. पहा, त्यात मी सोल्युशन लिहिताना, आन्सर लिहिताना तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन त्यांनी काय काय दिली. सर्वप्रथम पहा, तर त्यांनी क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय. पहिल्या पॉइंटवर किती दिलाय? 10 सेंटीमीटर स्क्वेअर. मग क्रॉस सेक्शनल एरिया जनरली वी डिनोटेड बाय दी A1 आहे का नाही पहिल्यासाठी, म्हणजे A1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 10 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता बरेचसे मुलं या ठिकाणी चुका करतात, काय सर्व व्हॅल्यूज बरोबर लिहितात परंतु त्याचं युनिट बारकाईने पाहत नाही. तर युनिट एरियाचं युनिट काय दिलं प्रश्नामध्ये? त्यांनी आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअर, परंतु ऍक्च्युअली याचं जे युनिट आहे ते काय पाहिजे? मीटर स्क्वेअर पाहिजे. मग त्यासाठी माझी एक ट्रिक आहे, ती ट्रिक लक्षात ठेवायची. एक अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. जसं नेहमी लक्षात ठेवा, जर सेंटीमीटर जर रूपांतर जर तुम्हाला मीटर मध्ये जर करायचं असेल तर ऑलवेज मल्टिप्लाय 10⁻². ओके. मग सेंटीमीटर जर रूपांतर मीटर मध्ये करण्यासाठी आपण किती मल्टिप्लाय करतो? 10⁻²ने. सिमिलर वेली सेंटीमीटर स्क्वेअर जर रूपांतर मीटर स्क्वेअर मध्ये करण्यासाठी 10⁻⁴ ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. मग 10 सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर मी किती लिहिणार इथं? 10 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. ही व्हॅल्यू कोणाची झाली? मला A1 ची. पुढे मी वाचतोय द वेलोसिटी ऑफ वॉटर इज 1 मीटर पर सेकंड, म्हणजे मला वेलोसिटी दिली. ओके, सो V1 इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड. त्यानंतर प्रेशर ऑल्सो गिवन केलंय. किती गिवन केलंय बाळा प्रेशर? P1 इज इक्वल टू 2000 पास्कल. ठीक आहे, एवढे आपल्याला तीन व्हॅल्यूज गिवन केलेले आहेत. त्याच सोबत पुढे काय म्हणलंय? द प्रेशर ऑफ वॉटर ऍट अनदर पॉइंट, म्हणजे अनदर पॉइंट साठी आपल्याला प्रेशर काढायचे. मग गिवन झाल्याच्या नंतर नेहमी लक्षात ठेवायचं दुसरा पॉइंट कोणता यायचा? दॅट इज द 2 म्हणजे मला नेमकं काढायची काय की दॅट इज द P2 ची व्हॅल्यू, प्रेशर ऍट अनदर पॉइंट. ओके. द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अनदर पॉइंट इज 5 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे मला कोणाची व्हॅल्यू दिली आता? A2 ची. A2 ची किती दिली? 5 सेंटीमीटरचा स्क्वेअर दिलाय. वरच्या सारखं सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर त्याचं मीटर स्क्वेअर मध्ये रूपांतर करून घ्या. म्हणजे म्हणून काय करणार मी? 5 × 10⁻⁴ मीटरचा स्क्वेअर. आलं लक्षात या सर. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला शेवटी काय दिली? डेन्सिटी ऑफ वॉटर. मग तुम्हाला तर माहितीच, डेन्सिटी आपण कोणत्या लेटरने डिनोट करत असतो? दॅट इज द रो. याचा अर्थ रो ची व्हॅल्यू किती दिली? 1000 kg पर मीटर क्यूब. अशा आपल्याला एवढ्या व्हॅल्यूज दिल्या. A1 दिलाय, V1 दिलाय, P1 दिलाय, A2 दिलाय, ऍज वेल ऍज अ रो दिलाय. काढायची कोण रे? P2. ओके. मग आता आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज करूया. कोणता फॉर्म्युला यूज करायचा बाळा या ठिकाणी? तर मला P2 ची व्हॅल्यू काढायची. बरोबर. मग आता तुम्ही बारकाईने प्रश्न जर बघितला तर A1 दिलाय, A2 दिलाय, V1 दिलाय. याला पण कुठे V2 दिसतोय? कारण नाही दिसत. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला P2 साठी कोणाची आवश्यकता आहे? ऍज वेल ऍज V2 देखील काढावा लागणार आहे. येतंय लक्षात? मग काय रिलेशन काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. बरोबर आहे काय की तुम्हाला A1 आणि V1 यांच्यातलं रिलेशन तर माहितीच आहे. काय येतं की A1 × V1 इज इक्वल टू A2 × V2. याला आपण काय म्हणतो? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. बरोबर ना? याला काय म्हणलं जातं? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. बरोबर ओळखलं तुम्ही. काय? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. किंवा असणार आपला फॉर्म्युला नंबर 1. याच्या साहाय्याने आपण कोणाची व्हॅल्यू काढणार? V2 ची. त्याच्यानंतर 2 नंबरला आता V2 भेटला. आपलं मेन टर्म काय आहे? काय काम आहे? P2 काढायचा. मग त्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला अप्लाय करणार आहे? द बर्नॉलीज इक्वेशन. काय फॉर्म्युला आहे रे? P1 + 1/2 × रो × V1 चा स्क्वेअर इज इक्वल टू P2 + 1/2 × रो × V2 चा स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलाला आपण कोणता फॉर्म्युला म्हणून ओळखत असतो? द बर्नॉलीज इक्वेशन. बर्नॉलीज इक्वेशन. आलं लक्षात? या सरनो कळलं? हे कोणतं इक्वेशन आहे? आपलं बर्नॉलीज इक्वेशन. मग पहिल्यांदा या फॉर्म्युला, हा फॉर्म्युला यूज करायचा. त्यानंतर
हा फॉर्म्युला यूज करायचा, तुम्हाला लगेच काय भेटणार उत्तर. चला मग आता आपण सोल्युशनला सुरुवात करूया. सगळ्यांचं लक्ष बोर्डवरती पाहिजे, इकडे पहा. मग मी आता सगळ्यात पहिल्यांदा अकॉर्डिंग टू डॅट ओके कोणाची व्हॅल्यू काढून घेतो, V2 ची. पहा बरं, A1 into V1 इज इक्वल टू काय होता आपला A2 into V2. बोल रे दादा, A1 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 10 into 10 raised to minus 4 मल्टिप्लाय बाय V1 ची व्हॅल्यू किती दिली 1 इज इक्वल टू, बरोबर. आता A2 ची व्हॅल्यू किती दिली रे आपल्याला 5 into 10 raised to किती minus 4 मल्टिप्लाय बाय कोण V2. आले लक्षात? या सॉल्व नेहमी लक्षात ठेवायचं, ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला कसं ठेवायचं, सिंगल ठेवायचं. म्हणजे काय करणार आता आपण V2 ला ऍज इट इज ठेवलं, तो जो इथं मल्टिप्लाय इकडे आणून काय करायचं, डिवाइड करायचं. आणि 1 ने या संख्येला मल्टिप्लाय केल्यावर ऍज इट इज 10 into 10 raised to minus 4 divided by the 5 into the 10 raised to minus 4. As you know that gets cancel out. 5 1 5 5 2 10. किती सोपी टाइम भेटली, म्हणजे V2 किती भेटणार आहे बाळा, 5 1 5 5 2 10. दॅट मीन्स 2 मीटर पर सेकंड. म्हणजे दुसऱ्या पार्टिकलची किंवा दुसऱ्या अननोन पॉइंटची जी काय वेलोसिटी ही किती आपली 2 मीटर पर सेकंड. आलं लक्षात? बरोबर तुम्ही उत्तर काढलं होतं, मला माहिती ना. ओके, V2 बरोबर किती काय आलं उत्तर तुमचं 2 मीटर पर सेकंड. आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची, P2 ची. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. इथं मी 2 आकडे टाकतो. बा काय केलं इथं, बोला फॉर्म्युला पहिल्यांदा नोट डाऊन केला, P1 प्लस 1/2 रो इंटू V1 चा स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस 1/2 रो इंटू V2 चा स्क्वेअर. देअरफॉर बोला P1 ची व्हॅल्यू किती रे, P1 ची 2000. मग इथं लिहिली 2000 प्लस 1/2 मल्टिप्लाय बाय रो. रो म्हणजे काय, डेन्सिटी. डेन्सिटी किती दिली आपल्याला 1000 मल्टिप्लाय बाय V1 चा स्क्वेअर. V1 किती होता 1, 1 चा वर्ग कोणाला पण माहिती किती येतो, 1च येतो, है का नाही. इज इक्वल टू व्हॅल्यू कोणाची काढायची, P2 ची. ज्याची काढायची त्याला आहे तसंच ठेवलं, प्लस 1/2 मल्टिप्लाय रो ची व्हॅल्यू अगेन किती घेतली 1000 मल्टिप्लाय. इथं कोण आहे V2. कळलं का V2 का काढला आपल्याला, कारण P2 काढण्यासाठी कोण पाहिजे नव्हता V2. मग V2 किती आला 2, 2 चा वर्ग किती येतो 4. मग इथं किती घेतला आपण 4 घेतला. आलं लक्षात? या सर किती सोपं आहे बरं, सांगा आता. या ठिकाणी जो असणार 1/2 गेट्स कॅन्सल, 1000 थोडक्यात गेट्स काय झाले, कॅन्सल आउट झाले. म्हणजे शिल्लक काय राहिलं रे बाळाओ, 2000 बरोबर. 2000 1 2000 बरोबर ना, 2000 ठीक आहे. त्याच्यानंतर इज इक्वल टू इथं कोण आहे आपला P2 मल्टिप्लाय बाय दी 4. आता 4 इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड. दॅट मीन्स P2 बरोबर किती आला 2000 ला द्या 4 ने भाग, 4 1 4 4 पंचे 20. म्हणजे P2 ची व्हॅल्यू किती आली आपली 500. आणि P2 म्हणजे काय, प्रेशर. प्रेशरचं युनिट काय असतं रे, इथं काय दिलं आपल्याला पास्कल. इथं पण युनिट काय यायचं पास्कल. म्हणजे अनदर पॉइंटला असणारा जो काय प्रेशर आहे हा किती आला आपला 500 पास्कल. आले लक्षात? येस ऑर नो? बरोबर तुम्ही उत्तर शोधून काढलं होतं, अभिनंदन तुमचं सर्वांचं. आले लक्षात? किती सोपा प्रश्न आहे, कळलं? हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी आणि बर्नॉलीज इक्वेशनच्या साहाय्याने इतका सोपा, म्हणजे दिसताना तुम्हाला जरी 5 ओळीचा जरी प्रश्न दिसत असेल तरी पण याचं उत्तर काय अतिशय सोपं आहे. आलं लक्षात? या सॉल्व. तर अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग एमएसटी सीईटीचे क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील, कन्सेप्ट जर समजून घ्यायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. आणि एकदा अवश्य आपल्या लाड सायन्स अकॅडमी नावाने इथं भेट द्या. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. राधे राधे.